दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवा. न्यू गोल्डन आणि शिवाजी क्रीडा मंडळ यांच्यातील मॅच आहे. डीजे मास्टर थोडासा आवाज द्या. हॅलो, चला मॅचला सुरुवात होते. सरांचा इशारा आहे या मॅचचा क्रीज मार्किंग करायचं आहे. यस, इनिंग झाल्यावर सचिन पाताडे आणि प्रसाद सानप बॉलिंगला आलेत. अर्णव पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. याही वेळेला फुल टॉस आहे. फिल्डर आहे तिकडे. शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जातोय बॉल. 1 रन कंप्लीट होईल तोपर्यंत. आठ धावा धावफलकावर आहेत. मॅचला झाली आहे सुरुवात. 2 बलाढ्य टीम मध्ये असणारी मॅच आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डर आहे तिकडे. 4 ओव्हरच्या असणाऱ्या मॅचेस आहेत. स्थानिक संघांनाही मात्र चांगली संधी मिळाली. स्थानिक 36 स्थानिक संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. काल 16 व्यावसायिक संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. काही सन्मान आपण या ठिकाणी थोड्या वेळात करणार आहोत, ज्यांचं या स्पर्धेसाठी ही विशेष सहकार्य लाभलेलं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंच कळवत आहेत. हा वाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. थोडासा आवाज द्या ना. तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. धन्यवाद डीजे मास्टर. मुंबईतील महत्त्वाचं उपनगर वरळी आणि वरळीची शान जांभोरी मैदान. या जांभोरी मैदानामध्ये क्रिकेटचा सोहळा रंगतोय. कालच्या प्रमाणे आजही मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी इकडे होताना पाहायला मिळाली आहे. दर्जेदार क्रिकेट कालही पाहायला मिळालं, आजही पाहायला मिळत आहे. आणि आजच्या दिवसामध्ये कोणत्या टीम्स जिंकणार, कारण स्थानिक संघ देखील तेवढेच बलाढ्य आहेत. दुसऱ्या बाजूला काल व्यावसायिक गटातून 2 टीम फायनलला दाखल झालेल्या आहेत. आरडी ग्रुप आणि त्याचबरोबर राम योद्धा यांच्यातील फायनल सुद्धा आज होईल. नॉट आउट कवलं जात आहे. तिसरा पंचांचा निर्णय आला आहे. काही सन्मान देखील आपण या ठिकाणी आज करणार आहोत. सर एक सिंगलच आहे ना फक्त? यस, +1 आहे. +1 देखील आहे. अर्णव बॉलिंगला आहेत. लोअर फुल टॉस समोर खेळलेत. हाही बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. धावा 4, चौकार.
15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झाली आहे, चांगले रन बनलेले आहेत. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल, 1 रन तिकडे मिळेल. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय, तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. साहेब फाउंडेशनची स्पर्धा, साहेब चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये. काल देखील तेवढंच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. रथी महारथी इकडे येताना पाहायला मिळाले, आजही ते पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि स्थानिक संघ देखील तेवढी चांगली कामगिरी करतायत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, जोपर्यंत थ्रो येईल त्याच्या अगोदर रन कंप्लीट झाली आहे. पहिली ओव्हर इकडे संपलेली आहे आणि स्कोर झाला आहे 17. 1 ओव्हर संपल्यानंतर स्कोर 17. काही विशेष सन्मान आपल्याला करायचे आहेत. पहिला झाला ना, सुरेंद्र माने झालाय ना. नवीन भोगा विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. अभिषेकजी आमरे, त्याचबरोबर अमोलजी करंगुटकर, विशाल बोरवच्छा, त्याचबरोबर त्यागराजजी पिल्ले साहेब आणि राजू भंडारी साहेब, या सगळ्यांना विनंती आपण मंचावर यायचं आहे. फटका चांगला खेळलाय, फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याकडून बॉल सुटतो. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल थ्रो केलाय. यस, नवीन भोगा यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी सचिनजे सादिगडे यांना विनंती असणार आहे, आपण नवीन भोगा यांचा सन्मान करायचा आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे केलाय खरा, परंतु कॅच नाही झाली आहे. 3 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. नवीन भोगा यांचा सन्मान केला जाईल साहेब चषकातील आपल्या योगदानाबद्दल. सचिन सादिगले यांना विनंती असणार आहे, आपण नवीन भोगा यांचा सन्मान करायचा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर करण्याचा प्रयत्न यावेळेला होता, जाईल पाठीमागे बॉल, घोषांकित क्षेत्रात 1 रन तिकडे मिळेल. नवीन भोगा यांचा सन्मान केला जातोय. सचिनजी हा सन्मान करतायत, धन्यवाद भोगा भाऊ. आणि इकडे ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे खरी. समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल मागे राहिला, समोरच्या दिशेने खेळला जातोय. मिक्स फील्ड तिकडे होते. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, 2 रन कंप्लीट होत आहेत. शिवाजी क्रीडा मंडळ एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला न्यू गोल्डन. यांच्यातील ही मॅच आहे. स्थानिक संघ आहेत परंतु तेवढेच दर्जेदार टीम आहे. धावसंख्या आता 25 झाली आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच. वेग 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 होता या ठिकाणी. 1 धाव मात्र पुन्हा मिळेल. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा पाहायला मिळाली. बऱ्याच कालावधीनंतर मुंबईमध्ये डे नाईट स्पर्धा पाहायला मिळते. स्थानिक संघांना देखील डे नाईट क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे आणि खूप चांगलं आयोजन देखील पाहायला मिळते आहे. आयोजन, नियोजन, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात बॉल नाही आलाय, बॉल कीपरकडे जातोय. ओव्हर संपतायत 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालेला आहे 26 झालेला आहे.
यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे परंतु कॅच सुटली आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. एक चौकार येतोय, धावसंख्या पुढे गेली 4ने. 30 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. काही सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. या वेळेला पुलचा फटका खेळलाय, मिड विकेटला गेलाय, फिल्डर येत आहे तिकडे अतिशय तत्परतेने थ्रो घेत केला जातोय, तोपर्यंत दुसरी रन कंप्लीट होते. अमोल करंगुटकर यांचे या ठिकाणी आगमन होतंय. मी प्रणव चेन्ना यांना विनंती असणार आहे, आपण अमोल राकेश शिगरे यांना विनंती असेल, आपण प्रणव चेन्ना यांना विनंती असेल, आपण अमोल करंगुटकर यांचा सन्मान करायचा. या स्पर्धेच्या निमित्ताने जी विशेष सहकार्य आम्हाला लाभली त्यातील ही महत्वाची व्यक्तिमत्व आहेत. याही वेळेला फटका खेळलाय परंतु आता हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर पुन्हा कॅच सुटली आहे आणि आणखी 2 धावा तिकडे मिळतील. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडंसं मागे असलेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली आहे, तिकडे एक धाव मिळेल. दुसरीचा कॉल पुन्हा केला जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अभिषेक आंबरे, विशाल बोरवतच्या, त्यागराजजी पिल्ले या सगळ्यांना विनंती असेल, आपण मंचावर यायचं, आपला एक सन्मान केला जातोय. तिसरी ओव्हर सुरू आहे. या वेळेला पुल केलाय परंतु फिल्डर आणखीन एक कॅच. हो, सातत्याने कॅच सुटताय, त्याचा फटका पडणार आहे. सदोतीस धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 आहे. धावा काही रोखू शकत नाहीये. ही सलामीची जोडी चांगली खेळते. सचिन आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद आहेत. प्रसाद स्ट्राईकवर. याही वेळेला एक चांगला फटका परंतु तिकडे पुन्हा मिक्स फील्ड झाली आहे. 2 रन कंप्लीट होत आहेत. तिसरीचा कॉल दिला जातोय. यस, कॉल दिला जातोय आणि 3 रन कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर झालाय आता 40. 3 ओव्हर नंतर 40 झाले आहेत. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. तीन ओव्हरमध्ये या दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप केलेली आहे. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रसाद आहेत, एका बाजूला सचिन आहेत. या धावफलकाला सातत्याने पुढे नेण्याचं काम करतायत. त्यांनी एक गोष्ट केली आहे, उंचावरून फटके मारण्यापेक्षा जास्त उंचावरून काही फटके मारले परंतु जमीन लगतचे फटके सुद्धा खेळले आणि काही ज्या कॅच सुटल्या ना त्याचाही फायदा इकडे त्यांना होताना पाहायला मिळाला आहे. बॉलिंगसाठी येत आहेत अथर्व. शेवटचं षटक आहे. धावसंख्येला कंट्रोल कुठेतरी फिल्डिंग टीम म्हणत असेल 50च्या आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे परंतु 10च्या 10 विकेट हातात आहेत. या शिवाजी क्रीडा मंडळ या संघाचा प्लस पॉईंट आहे. दुसऱ्या बाजूला गोल्डन न्यू गोल्डन हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
अकुटप्याचा बॉल होता, त्याला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. बघता बघता हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. येस येस, एक आहे तिकडे. चला, एक कळवत आहेत पंच, माफ करा. एक्केचाळीस धावा, शेवटची ओव्हर आहे. खूप चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर करतायत. प्रसाद आणि सचिन या जोडीने खूप चांगली कामगिरी शिवाजी स्पोर्ट्स क्लब या टीमसाठी केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलरला कमबॅक करायचं आहे. अथर्व प्रसाद यांच्यासाठी ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, जाईल याची रक्षकांच्या दिशेने. पंचांनी आपले हात फैलावलेत, कळवतायत वाईट बॉल आहे. याही वेळेला सुंदर फटका, पुन्हा मिक्स फील्ड. या डावात जवळपास अर्धे रन तर मिक्स फील्डच्या आल्यात. 3 धावा पुन्हा एकदा. हे दोघे अशा प्रकारे रन करतायत. 1 रूपांतर 2 मध्ये करतायत, 2 रूपांतर 3 मध्ये करतायत आणि हे सातत्याने करतायत. धावसंख्या 3 ने पुढे गेलेली आहे. 50च्या दिशेने आता वाटचाल होऊ लागलेली आहे. धावसंख्या 45 वर. 50च्या पुढे गेले तर एक बऱ्यापैकी धावसंख्या होऊ शकते आणि ते प्रयत्न दोघांनाही करावे लागतील. हा बॉल पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल कळवतायत पंच सादिक राजापूरकर. यावेळेला समोर खेळला जातोय. हा थोडासा पुढे केलेला बॉल होता, त्याच्यावर समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. या जोडीने तर कमालच केली आहे, चांगली कामगिरी त्यांच्याकडून झाली आहे. टीमची धावसंख्या आता 48 वर गेली आहे. रनिंग आहे ना. हो, गती परिवर्तन थोडंसं पुढे खेचलं होतं बॉल कीपरच्या दिशेने. एक चांगला बॉल पाहायला मिळालाय, जाईल यष्टी रक्षकांच्या दिशेने. 4 बॉलचा खेळ या शेवटच्या ओव्हरमधला झालाय. 48 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला स्ट्रोक पाहायला मिळत आहे. 1 रन पुन्हा मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय थ्रो येईपर्यंत. यावेळेला रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. या 2 खेळाडूंमध्ये तब्बल 49 रनची पार्टनरशिप प्रसाद आणि सचिन यांच्यामध्ये झालेली आहे. प्रसाद बाद होत आहेत, प्रलेश गेलेले आहेत. हो, शेवटचा हा बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. काय खेळले सचिन, सिक्सर मारलाय आणि टीमची धावसंख्या 55 वर पाठवली आहे. टीमच्या धावसंख्या झाली आहे 55 आणि जिंकण्यासाठी पाहिजे दाबतक 56.
यश आणि अक्षय सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. आपण पाहत आहोत साहेब चषक वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये सुरू असणारी एक दर्जेदार स्पर्धा. विजयासाठी 56चा करायचा पाठलाग आणि त्याच्यासाठी न्यू गोल्डन टीम मैदानात दाखल झाली आहे. ऋतिक सांगळे येतात बॉलिंगसाठी. मागील हंगामात जर पाहिलं तर पुण्याच्या हमराज मृत्युंजय टीम मधून देखील खेळलेत. मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. यश आणि अक्षय तर ऋतिक बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. थोडीशी त्वरा करायची आहे कारण खूप साऱ्या मॅचेस अजून बाकी आहेत. पहिला बॉल वेग प्रचंड यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. उंचपुरी गोलंदाज आहेत आणि वेग ही त्यांची ओळख आहे. यावर्षी बांद्र्याच्या कोलगेट मैदानात सुद्धा चांगली कामगिरी त्यांनी केली होती. ऋतिक सांगळे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल झालेत. हाई बॉल यष्टीरक्षकांकडे थोडासा मागे परंतु पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु बॉल हवेत आहे. पकडली गेली कॅच. पहिली विकेट. पहिला धक्का बसलाय. ऋतिक येतात विकेट. हॅलो अंजनेश्वर क्रीडा मंडळ आणि अष्टविनायक क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजवरती या. अंजनेश्वर आणि अष्टविनायक. अथर्व नवीन बॅटर गेलेले आहेत. याही परिस्थितीमध्ये रन करावे लागणार आहेत. एक आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. याही वेळेला फटका फसला जरूर होता. गोशांकित क्षेत्रात चेंडू पाठीमागे जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 4 मारावे लागतील. सचिन काय खेळले पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त. त्यांनी शेवटच्या बॉलवर सुद्धा 6 मारला. ऋतिक सांगळे आई बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉल खेळवत आहेत. कुठेतरी ऑफ स्टंपचे रिचेबल टाकायचं नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवायचं आहे. ही रणनीती त्यांची इकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. या षटकात ही समस्या राहिली आहे परंतु विकेट त्यांनी घेतली आहे आणि मोठा फटका येऊ दिलेला नाही आहे. कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. 1 रन तिकडे मिळेल. पॉवर प्लेचा फायदा घेणं गरजेचं आहे. मॅचला जिंकायचं असेल तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं आहे परंतु थोडंसं नियंत्रण आतापर्यंत पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली
पुन्हा एकदा ऋतिक सांगळे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा वेगात यॉर्क करण्याचा प्रयत्न. 1 रन त्या प्रयत्नात मिळेल आणि स्कोर ऋतिककडे देखील वेग आहे आणि वैविध्यता आहे आणि त्याच्या जोरावर पहिलं षटक आतापर्यंत चांगलं टाकलं त्यांनी. परंतु या दोन्ही बॅटरला खेळावं लागेल. अथर्व आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. अथर्व आणि अक्षय. ऋतिक सांगळे आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी करतायत. ओव्हर पहिली संपली आहे. धाव संख्या झाली आहे ती 6. 6 धावा धाव फलकावर. सुयोग पांढरे बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. रन करावे लागणार आहेत. 56चा पाठलाग करायचा आहे. काही चौकार काही षटकार मारावे लागतील आणि ते मारल्यानंतर टीम मॅच मध्ये येऊ शकते ते प्रयत्न करावे लागतील. येस अक्षय स्ट्राईक वर येत आहेत. सुयोग हा बॉल थोडासा बाहेर टाकला होता. व्हाईट बॉल आणि प्लस 1 रन. यावेळेला लॉफ केलाय. फटका चांगला आहे. बॉल हवेत. फिल्डर आलेत. त्यांच्याच दिशेने गेलाय आणि इकडे पकडली गेली. कॅच विकेट आली आहे.
सुयोग पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आहेत. हो, वेगात बॉल, वेगात पायावर आदळतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात विकेट आली आहे. थोडंसं बॅकफुटला पाठवलंय. त्याचं कारण आहे विकेट आल्यात, रन करावे लागतील, बॅट फिरवावी लागेल. त्यासाठी अपील केलं, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. दोन्ही पंच चर्चा करतात एकमेकांशी. यश गायकवाड बॉलिंगला आहे आणि त्यांनी जर विकेट घेतली तर गंगा भाऊ बसले तिकडे, त्यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. फटका खेळलाय, फटका फसला, बॉल हवेत. तिकडे आहेत फिल्डर आणि गंगा भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. आणखीन एक विकेट गेलेली आहे. अर्णव आलेत बॅटिंगसाठी. रन करावे लागतील, अजूनही मॅच संपली नाहीये. काही चौकार, काही षटकार मॅच मध्ये घेऊन येऊ शकतील. वेगात बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होईल, जाईल, बायच्या स्वरूपातील रन मिळेल. आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. खूप चांगली कामगिरी इकडे गोलंदाजी टीमने केली आहे. पहिल्यांदा त्यांनी बॅटिंग केली, त्यांनी 49 रनची पार्टनरशिप केली. सचिन खूप चांगले खेळले, प्रसादची त्यांना साथ लाभली आणि त्यानंतर त्यांच्या बॉलर्सनी सुद्धा तेवढी चांगली कामगिरी केली आहे. मग ऋतिक सांगळे, सुयोग असतील आणि आता यश यांनी चांगली कामगिरी केली आहे. आई बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय, संधी नाही देत आहेत.
तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर अगदी फक्त 13 धावांवर आहे. 56चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 43ची आवश्यकता आहे. 6 बॉल 43. आयुष यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. यानंतर 3 टीममध्ये आपण तिकडे रनिंग घेणार आहोत आणि त्याच्यात एक टीम पुढे जाईल आणि 2 टीमची मॅच होईल. दोन्ही टीम अगोदर ज्या जिंकलेल्या आहेत त्यांनी रेडी राहायचं आहे. रनिंगसाठी 3 टीममध्ये रेस होईल आणि त्यातून एक टीम पुढे जाईल क्वार्टर फायनलला आणि 2 टीमची मॅच होईल सेकंड राऊंडची. याची नोंद घ्यायची आहे. आयुष पुन्हा एकदा वेगात बॉल टाकला. यष्टीरक्षकांकडे आता नो बॉल घोषित केला जातोय. हो याही वेळेला शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये सामना एका बाजूला झुकला गेलेला आहे. शिवाजी क्रीडा मंडळ खूप चांगली कामगिरी करत आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल त्यांची होऊ लागलेली आहे. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचं आहे रनिंगसाठी. हा बॉलला थोडीशी जास्त उसळी. पुन्हा नो बॉल आणि पुन्हा फ्री हिट. सतीजी इनरकर साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. त्यांनी आपल्या भेटीला मुंबईत बऱ्याच कालखंडानंतर एक नाईट स्पर्धा पाहायला मिळते आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. यष्टीरक्षकांनी देखील चांगलं केलंय तिकडे. पुन्हा नो बॉल. विजय थोडासा लांबला जातोय. त्याचं कारण आहे अतिरिक्तच्या या ठिकाणी रन येत आहेत. साहेब चषकाचं हे आयोजन वर्णी नगरी गेली काही दिवस क्रिकेटच्या रंगात रंगवून गेली आहे. सगळ्याच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. मॅचची औपचारिकता होती ती सुद्धा संपली आहे. शिवाजी क्रीडा मंडळ खूप चांगला परफॉर्मन्स विजय साकार करतायत. अभिनंदन. आता 3 टीम मध्ये रेस होणार आहे. हा तर अष्टविनायक क्रीडा मंडळ, अंजनेश्वर मंडळ आणि त्याचबरोबरने
शिवाजी क्रीडा मंडळ, आपण कमिटी सदस्यांशी खेळपट्टीवर संपर्क साधायचा, तिकडे रेस होईल आणि त्या अंतर्गत मॅचेस लगेच डिसाईड होतील. डीजे तोपर्यंत तुम्ही वाजू शकता.